महाराष्ट्र बैलगाडा असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ शेठ फडके यांच्या आपण आता घरासमोर आहात. आपण बघत असाल याच पाठीमागे हेच त्यांचं निवासस्थान आहे. आज सकाळी त्यांना देवाज्ञा झाली. अचानकपणे त्यांनी एक्झिट घेतल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अक्षरशः शोककळा पसरली. कारण छकड्या अर्थात बैलगाड्या शर्यतीमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेले पंढरीनाथ फडके हे कमी कालावधीमध्ये नावारूपाला आले. मात्र ज्या पद्धतीनं त्यांच्यावर अनेक प्रकारचे त्यांनी घटना केल्या आणि त्याच्यानंतर त्यांना अटकही झाली. आपण बघत आहोत कल्याणमध्ये ज्याप्रमाणे गोळीबार झाला होता राहुल पाटील यांच्यावर एका बैलगाडी शर्यतीच्या मिटिंगच्या दरम्यानमध्ये आणि त्याच्यानंतर पंढरीनाथ शेठ फडके आणि त्याच्यानंतर त्यांच्या चालकांवर आरोप झाले आणि त्यांना अटक झाली. जवळपास 8 ते 9 महिने ते तुरुंगात होते. त्याच्यानंतर त्यांना 3 महिन्यापूर्वी बेल मिळाली होती आणि ते बेलनंतर या घरी येऊन या निवासस्थानी घरी येऊन ते वास्तव्य करत होते. मात्र 3 महिन्याच्या नंतर त्यांना आज देवाज्ञा झालेली आहे. अचानकपणे एक्झिट घेतल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रसिद्ध आलेले पंढरीनाथ फडके यांच्या जाण्यानं बैलगाडा संघटनेवर मोठा आघात झालेला आहे. आपण बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची लोकप्रियता कमी कालावधीमध्ये प्राप्त करणारे एकमेव असे पंढरीनाथ फडके हे अक्षरशः कमी कालावधीत नावारूपाला आले. ज्या पद्धतीनं त्यांनी समाजकारण, क्रीडाकारण, आणखी काही समाजोपयोगी कामं केली त्या कामाच्या जोरावर पंढरीनाथ फडके एका झटक्यामध्ये नावारूपाला आले. त्याच्यानंतर बैलगाडीमध्ये अत्यंत एक रुची असणारा हा व्यक्ती ज्याने कमी कालावधीमध्ये बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये पोहोचले आणि त्याच्यानंतर ते महाराष्ट्र बैलगाड्या शर्यती संघटनेचे अध्यक्षही झाले. मात्र त्याच्यानंतर अनेक काही घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या. त्या घटनेमध्येही त्यांना वेगळ्या प्रकारे बघितलं गेलं. त्या कल्याणची घटना असो, त्याच्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर केलेला हवेत गेलेला गोळीबार असो, या संपूर्ण घटनेमध्ये प्रत्येक घरामध्ये हे पंढरीनाथ शेठ फडके हे पोहोचले आणि त्याच्यानंतर त्या पंढरीनाथ फडके यांचं जे नाव होतं ते घराघरामध्ये पोचलं. आपण बघत असाल त्यांच्या अंगावर जवळपास 10 ते 15 किलोचं सोनं घालून ते गोल्डन मॅन म्हणूनही प्रसिद्ध झालेले आहे. प्रचंड मोठी सहानुभूती मिळवलेली आहे. त्याच्याप्रमाणे प्रत्येक माणसाला कठीण कालावधीमध्ये मदतीचा हात देणारे अशा प्रकारचे हे पंढरीनाथ फडके यांची ख्याती होती. याच घरामध्ये ते अनेक वर्ष वास्तव्य करत होते. पनवेलमधील ही विहीघर मधील हे घर आपण या घराच्या समोर बघत असाल. ही स्मशान शांतता आहे. ही ह्या ज्या गाड्यांचा जो ताफा आपण बघत गाड्या त्यांच्या अंगणामध्ये लावल्या आहेत हे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सगळे लोक आलेले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही लोक आलेले आहेत. याच घरामध्ये त्याचं अनेक वर्षापूर्वीचं वास्तव्य होतं. ज्या वेळेपासून त्यांचं एक छोटंसं घर होतं त्याच्यानंतर त्यांना एक रिअल इस्टेट असो, जमिनीच्या व्यवहारांमधून एक आपलं नाविन्यपूर्ण नाव कमवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आर्थिक भांडवलही जमा केलं आणि त्या आर्थिक भांडवलाच्या जोरावर हे विहीघर, एक ग्रामीण विभागातलं हे घर आहे. या घरामध्ये त्यांनी वास्तव्य निर्माण केलेलं आहे. त्यांच्या घरामध्ये सून आणि मुलं अशा प्रकारची जी मंडळी आहेत. 2 मुलं, जवळपास 4 मुलं आहेत. 2 पत्नी त्यांच्या होत्या. एक पत्नीपासून त्यांना 3 मुलं आहेत. 2 मुलं आणि 1 मुलगी आणि दुसऱ्या पत्नीपासून 1 मुलगी आहे. मात्र या विहीघरमध्ये त्यांचं वास्तव्य इतकं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं की सरपंच, उपसरपंच अशा प्रकारच्या पदवी त्यांच्या घरातल्या लोकांना मिळाल्या आणि त्याच्यानंतर ते प्रत्येक विहीघर पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये पोहोचले. बैलगाड्या शर्यत ही प्रत्येक घरामध्ये पोहोचावी किंवा बैलगाड्या शर्यतीचं नाव प्रत्येक घरामध्ये पोहोचावं म्हणून त्यांनी अविरत प्रयत्न केले. बैलगाड्या शर्यत पूर्णपणे बंद करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टामध्ये या जो काही बंदी घालण्यात आली त्याला आव्हान देण्यात आलं. त्याच्यानंतर त्या आव्हानाला पंढरीनाथ फडके यांनी प्रत्येक वेळी आपली हजेरी, आपलं योगदान दिलं आणि बैलगाड्या शर्यतीला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. मात्र बैलगाड्या शर्यत आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना त्यांचं जाण्यानं ते जे गेले अचानक झालेल्या एक्झिटमुळे बैलगाड्या संघटनेवर पूर्णपणे हा आघात म्हणावा लागेल. ही पोकळी जी निर्माण झालेली आहे ही पोकळी कधीही न भरून निघणारी अशा प्रकारची पोकळी आहे. या एका ग्रामीण विभागामध्ये एका माणसानं जन्म घ्यावा आणि त्याच्यानंतर एका आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर इतकं मोठं नाव कमावं असं एक उत्तम उदाहरण म्हणून पंढरीनाथ फडके यांचं नाव घेतलं जाते. आपल्या गावामध्ये प्रत्येकाला मदतीचा हात, पनवेल तालुक्यातील मदतीचा हात, रायगड जिल्ह्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावारूपाला जर कोणी आणलं असेल बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून तर पंढरीनाथ फडके यांनी आणलं होतं. आज त्यांचं अचानकपणे याच घरामध्ये, त्यांच्या राहत्या घरामध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला असं सांगितलं जाते. त्याच्यानंतर पनवेल येथील रुग्णालयामध्ये त्यांच्या उपचारासाठी त्यांना दाखलही करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांना जेव्हा जामीन मिळाला होता कल्याण गोळीबार संदर्भातला त्याच्यानंतर ते या ठिकाणी आले होते. 3 ते 4 महिने या ठिकाणी वास्तव्य करत होते आणि अशा प्रकारे पंढरीनाथ फडके यांचं जाणं हे खरंच महाराष्ट्राच्या बैलगाड्या शर्यतीवर आणि संपूर्ण समाजावर एक शोककळा पसरण्यासारखं आहे. याच घरामधून त्यानं आपला संपूर्ण जो काही कार्यभार होता, जो काही काल होता तो याच घरातून चालवला होता. पनवेल शहरामध्ये त्यांचं एक ऑफिसही होतं आणि त्याप्रमाणे त्या ऑफिसमधूनही ते
कार्यभार सांभाळत होते, तर या घरामध्ये त्यांचं पूर्णपणे वास्तव्य होतं. त्यामुळे शेवटी या घरामध्ये या संपूर्ण या अक्षरशः या विस्तीर्ण अशा परिसरामध्ये ते राहत होते आणि या विस्तीर्ण परिसरामधून आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि ते आज या आपल्यातून एक्झिट होऊन आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यामुळे या पंढरीनाथ फडके यांचं जे नाव होतं बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून, ते नाव प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून प्रत्येक घरामध्ये पोचवताना त्यांनी अनेक वेळेला कष्ट घेतले होते, त्यांनी मेहनत केली होती आणि त्या मेहनतीला फळही आलं होतं. मात्र ते आता आलेलं फळ हे आपल्याला बघायला मिळत नाही. अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये ते आज सकाळी त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्यावर आता अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांचं जे मृतदेह आहे तो स्मशानभूमीमध्ये जवळच्या स्मशानभूमीमध्ये नेण्यात आलेला आहे. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, पनवेल.